चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा आज आपण या व्हिडिओमध्ये आत्ता आलेल्या ज्या काही नवीन अपडेट आहेत लाडकी बहीण संदर्भात त्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत। पहिली जी अपडेट आपण बघणार आहोत, वरून निर्देश देण्यात आलेले आहेत। वरून काय निर्देश देण्यात आलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत सर्वप्रथम। त्यानंतर आपण पुढे अपडेट बघणार आहोत, लाडकी बहीण निघाली खतरनाक। लाडकी बहीण निघाली खतरनाक याबद्दल काय सर्वात मोठी बातमी आहे त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे। तसेच महत्त्वाचं म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला 1500 रुपये भेटतात तर ते डबल होणार आहेत, त्याबद्दल शासन निर्णय काय आहे त्याबद्दल पण आपण सर्व काही जाणून घेणार आहोत। म्हणजे खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे आणि बाकीच्या नवनवीन अपडेट देखील आहेत। म्हणजे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही अपडेट बातम्या पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला मी सर्व माहिती आता देतो। पहिली जी अपडेट आपण बघणार आहोत, हे बघा, अर्ज छाननी वेगाने करा। अर्ज छाननी जी आहे ती वेगाने करा याबद्दल निर्देश दिलेले आहेत। बघा, अर्जाची छाननी वेगाने व्हावी याकरिता पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना निर्देश दिले आहेत। प्रत्येक विभाग कार्यालयात 10 संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा। बघा, 10 संगणक जे आहेत ते उपलब्ध करून जे स्वतंत्र कक्ष ते स्थापन करण्यासंदर्भात इथे माहिती देण्यात आली आहे। प्रत्येक संगणकावर सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा 2 पाड्यांमध्ये काम करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत। प्रत्येक पाडीमध्ये या योजनेची सखोल माहिती असलेल्या पर्यवेक्षकांची नेमणूक करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत। बघा, आता इथे जे पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहेत, ज्यांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात अधिक माहिती आहे अशांनाच तिथे नेमणूक दिली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे काम आहे ते फास्ट पद्धतीने चालत आहे। आता याचा आपल्या योजनेशी काय फायदा समजून घ्या। हे बघा, वरून जे हे निर्देश दिलेले आहेत या निर्देशचा काय फायदा होणार आहे आणि प्रत्येक कार्यालयात 10 संगणक कॅम्प्युटर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तिथे स्वतंत्र कक्ष पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं याचा फायदा काय होणार आहे, जे आता फॉर्म भरत आहेत, ज्यांनी फॉर्म अजून भरलेला नाही, जे फॉर्म भरत आहेत, अजून बाकीच्यांचे पैसे पण बँक खात्यात आलेले नाहीत, तर बाकीच्यांचे पेंडिंगमध्ये फॉर्म आहेत, तर अशा महिलांचे फॉर्म हे पटापट अप्रूव्हल होतील। आणि जे आता तुम्ही फॉर्म भरत आहात ते फॉर्म तुमच्याकडे येतील, जे फॉर्म तुम्ही भरला ते त्यांच्याकडे जातील आणि ते लवकरात लवकर रिव्ह्यूमध्ये पाठवतील आणि तुम्ही माहिती दिलेली ती सत्य आहे का, डॉक्युमेंट्स दिलेली ती सत्य आहे का हे चेक होईल आणि पटापट काम होईल। म्हणजे 10 संगणक प्रत्येक कार्यालयात तिथे पाठवली जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे बघा, आता जर आपण बघितलं तर जवळपास 2-3 दिवसातच फॉर्म अप्रूव्हल केला जात आहे। आता जर तुम्ही फॉर्म भरला ना तर लगेचच 2-3 दिवसात तुमचं फॉर्म अप्रूव्हल होऊन जात आहे। तर अशा पद्धतीने फास्ट काम चालू झालेलं आहे। चला पुढील अपडेट आपण बघूया आता। तर बघा, आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे बरं। साताराची लाडकी बहीण, बघा, साताराची लाडकी बहीण खतरनाक निघाली। एकटीनेच तब्बल 28 अर्ज भरले, एकच अकाउंट नंबर जोडला आणि 84,000 लाटले। बघा, 84,000 रुपये आलेले आहेत। 84,000 एका महिलेच्या खात्यात 84,000 रुपये आलेले आहेत। तर या 84,000 बद्दल पण संपूर्ण डिटेल्समध्ये समजून घ्या की नेमकी काय भानगड आहे। तुम्हाला मी आपल्या सिंपल भाषेत सांगतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला। सर्वांनी व्हिडिओ लाईक करा बरं पटापट, चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा। चला, खतरनाक बहीणने काय केलेलं आहे, 28 अर्ज भरलेले आहेत आणि 84,000 रुपये त्या महिलेच्या खात्यात आलेले आहेत। 84,000। चला, याबद्दल काय माहिती आहे आणि त्यांनी काय केलं आहे त्याबद्दल समजून घ्या। हे बघा, ते जी माहिती दिलेली आहे, हे बघा, सातारा जिल्ह्यातील खटाव येथील जाधव या महिलेने हा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे। साताऱ्याच्या महिला आणि बालविकास खात्याने सखोल चौकशी केली। जाधव या महिलेने तब्बल 28 बनावट अर्ज एकाच अकाउंटला लिंक केल्याची माहिती मिळाली। बघा, आता तुम्ही म्हणाल की एकच फॉर्म भरला जातो त्यानंतर ऑलरेडी सबमिट असा ऑप्शन येतो, तर नीटपणे समजून घ्या त्यांनी काय केलेलं आहे। हे बघा, 28 बनावट अर्ज एकाच अकाउंटला लिंक केलेले आहेत, राईट। तर बघा,
या महिलेच्या खात्यावर 28 लाडक्या बहिणीचे प्रत्येकी 3,000 रुपये जमा देखील झाले. जाधव हिने नवऱ्याच्या मदतीने ऑनलाईन अर्जावर वेगवेगळ्या फोटो अपलोड केले. म्हणजे त्यांनी काय केलं, वेगवेगळे फोटो अपलोड केलेले आहेत. एकाच महिलेचे फोटो वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केल्यानंतर वेगवेगळे आधार क्रमांक दिले. बघा, वेगवेगळे आधार क्रमांक देखील दिलेले आहेत. वेगवेगळे आधार क्रमांक दिले आहेत. एकच आधार नाही दिलेला त्यांनी, वेगवेगळे आधार त्यांनी दिलेला आहे. तब्बल 84,000 रुपये महिलेच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता सातारा पोलीस पुढील तपास करत आहेत. बघा, जे फॉर्म गेलेले आहेत वरती, त्यामध्ये या महिलेने काय केलेलं आहे, वेगवेगळे आधार नंबर दिला आहे, वेगवेगळे फोटो दिला आहे. तर मग फॉर्म पण अप्रूव्हल त्यांचे झालेले आहेत एकाच जणाचे बरं. आणि जवळपास त्यांना 3,000 रुपये भेटले. असे टोटल एकच बँक अकाउंट त्यांनी दिलं होतं आणि 84,000 रुपये एकाच महिलेच्या बँक खात्यावर आलेले आहेत. आता जेव्हा फॉर्म अप्रूव्हल होतो तेव्हा सर्व गोष्टी नाही बघितल्या जातात. आता एक एक अकाउंट नंबर चेक करणं हे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आता एकच स्पेशल जो अकाउंट नंबर आहे तोच एका महिलेने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला, वेगवेगळ्या अकाउंटमध्ये, आणि त्या महिलेच्या खात्यावर ते पैसे आलेले आहेत. आणि हे 84,000 त्या महिलेच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. आता पोलीस तपास करत आहेत आणि नक्कीच यांच्यावरती कारवाई देखील होईल आणि सर्व सत्य समोर झालेलंच आहे. चला, आता आपण पुढील जी अपडेट बघणार आहोत ती अपडेट खूप दमदार आहे, महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्हाला आता डबल जे आहेत, डबल पैसे म्हणजे जो हप्ता आहे डबल पैसे भेटतील. डबल पैसे म्हणजे याचा अर्थ काय आहे की हप्ता वाढ होणार आहे याबद्दल माहिती आहे. डबल पैसे म्हणजे जे 1,500 रुपये तुमचे आहेत, नीटपणे समजून घ्या. आता तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 1,500 रुपये ठरवण्यात आलेला आहे. ओके, 1,500 रुपये ठरवण्यात आलेला आहे. तर तो जो हप्ता आहे तो 3,000 रुपये होणार आहे. याबद्दल लवकरच शासन निर्णय जारी करू असं मुख्यमंत्री साहेब म्हणालेले आहेत. तर बघा, 1,500 रुपये जो हप्ता चालू आहे तुम्हाला आता लाडकी बहीणचा, तो 3,000 रुपये होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेला आहे. आणि लवकरच त्याचा शासन निर्णय जारी करू असं देखील मुख्यमंत्री साहेब म्हणालेले आहेत. त्यामुळे GR लवकरच येईल त्याचा आणि रकमेत 100% वाढ होऊ शकते. ओके, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी असो किंवा मोठी असो, जी पण माहिती येतो ती संपूर्ण मी तुम्हाला आपल्या गावरान भाषेत सांगत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ तुम्ही बघत चला. आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती आणि सर्व आपण सिंपल भाषेत सांगत असतो. जास्त तुम्हाला मी हे टाईमपास करत नाही. जी मुद्द्याची माहिती आहे, मुद्द्याचं जे बोलायचं आहे ते मी तुम्हाला सांगून मोकळा होतो, राईट. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा, आपले डेली व्हिडिओ बघत चला. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स करून विचारा. जरी काही तुमचे प्रश्न असतील तर त्याबद्दल मी नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देईल. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.